रूप पातालोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप
सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम नित्या गदा जय जय राम जय 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 राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम कृष्ण आता तुम्ही कृपावंत साधू संत साधू संत जीवल ग साधू संत जीवल आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन साधू संत जीवन साधू संत जीवन आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल साधू संत जीवल साधू संत जीवल आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन साधू संत जीवन साधू संत जीवन कोमटे ते करा माझे पार ओजे तुम्हाशी पार ओजे तुम्हाशी पार ओजे तुम्हाशी कोमटे ते करा माझे भार ओज तुम्हाचे भार ओज तुम्हाचे भार ओज तुम्हाचे वंचिले ते पाया पाशी नाही आशी वेगळे नाही आशी वेगळे नाही आशी वेगळे मंदिले ते पाया पाशे नाही आस वेगळे नाही आस वेगळे नाही आस वेगळे कोमटे ते करा माझे पार ओजे तुम्हाशी पार ओजे तुम्हाशी पार ओजे तुम्हाशी कोमटे ते करा माझे भार ओज तुम्हाचे भार ओज तुम्हाचे भार ओज तुम्हाचे तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायाची दिली मिठी पायाशी दिली मिठी पायाशी तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठे पायाचे दिली मिठे
मिठी पायाची तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायाचे दिली मिठी पायाचे दिली मिठी पायाचे गोमटे ते करा माझे 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 भार ओझ तुम्हाची भार ओझ तुम्हाची भार ओझ तुम्हाची गोमटे ते करा माझे भार ओझ तुम्हाचे भार ओझ तुम्हाचे भार ओझ तुम्हाचे हो भार तुम्हाची जय जय विठोबार कुमाई जय भार तुम्हाची जय जय विठोबार कुमाई जय दागिनता दागिनता हो बार कुमाई जय भार तुम्हाची जय जय विठोबार 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 कुमाई जय भार तुम्हाची विठोबार कुमाई जय भार तुम्हाची जय भार तुम्हाची विठोबार कुमाई आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत वाजवा वाजवा आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे साधू संत साधू संत जीवलगा गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे ओझे तुम्हासी भार ओझे तुम्हासी गोमटे ते करा माझे गोमटे ते करा माझे चला दत्ता महाराज आदित्य महाराज चला विठ्ठल
आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलोग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी वंचिले ते पायापाशी नाही आशी वेगळी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाशी नमो काळ कौतुहाळ नमो चक्रचाळक गोपाळ नमो विश्वप्रतिपाळ प्रभंजना नमो शिव शिवेशा नमो शिवारी विश्वेशा नमो रूपाष्टदिशा व्यापक नारायणा नमो सकल गर्भ उद्भवा नमो चित्तचाळक भावा नमो विष्णुमूर्ती देवादिदेवा श्री विठ्ठला पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानील संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया जयांच्या किल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता वसुदेव सुतं देवं कौशचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची शेवे लागी शेवक झालो सेवे लागे सेवक झालो शेवे लागे शेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो आहो स्वामी तुकया देवा आहो स्वामी तुकया देवा शेवे लागी शेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावीर श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत किंवा मस्तक माझे किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओजे तुम्हाशी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबरा यांचा असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय कृपावंत असणारे साधू असणारे जीवलग असणारे अशा संत महात्म्यांना माझ गोमट करा असं प्रार्थना रूप मंगल करतात विठ्ठल 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 पुंडली कवरा हरी विठ्ठल श्री आंबे तुकाराम. अभंगाकडे वळण्या अगोदर अल्पसा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे. हरिभक्त परायण वारकरी भूषण संभाजी महाराज गाडे ज्यांना मिहोणकर म्हणून ओळखलं जातं असे आमचे परममित्र म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यांचे असणारं नियोजन प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी
ते दरवर्षी या काळामध्ये अखंड विश्वशांती हरिनाम सप्ताहाचं आयोजन करत असतात. पण या सप्ताहाचं विशेषत्व म्हणजे त्रिकाल, तीनही टाइम भोजन का नाही. 3 टाइम तर भोजन आहेच, पर तीनही टाइम जी वारकऱ्यांची संध्या म्हटलेली आहे हरिपाठ वास्तविक पाहता बघायला भेटतं. बरेच जण कीर्तन चांगली करताना मोठे मोठे त्यांचे व्हिडिओ काही बघायला भेटतं, पण वास्तविक हरिपाठ या गोष्टीकडे पाठ असते, परंतु इथं तशी होण्याची गरज नाही. कारण त्रिकाल हरिपाठ असा हा नामयज्ञ, आणि त्या नामयज्ञामध्ये ही छोटीशी आहुती देण्याचं भाग्य. तो का म्हणे तेथे होतो मी दुबळा, आलो या कपाळा थोडे बहु. आणि ही भूमी सामान्य नाही महाराज, वैराग्याचं महामेरू, गोरा तो कुंभारू, लाडका डिंगरू केशवाचा, असे असणारे गोरोबा काका. आणि त्या गोरोबा काकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. कारण तुकोबाराय सांगतातच, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. हरीचे दास जन्म घेते, ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. हरीचे दास जन्म घेते. ते कुळ पवित्र, तो देश पावन. कोणतं कुळ पवित्र? आता गेली 2-4 दिवस आपण ऐकतच आलो. नामा म्हणे त्यांचा जन्म वंश उद्धरिला माळियाचा. अरे ज्या वंशामध्ये परमार्थ करणारा, देशभक्ती करणारा, समाज सेवा करणारा मुलगा जन्माला येतो, मुलगी जन्माला येते, त्यावेळेला त्या कुळाला, त्या गावाला, त्या तालुक्याला, त्या देशाला धन्यता प्राप्त होते. विठ्ठल ही संतांची भूमी आहे. इथं आल्याच्या नंतर जसे नामदेवराय म्हणतात का नाही, आला शीतळ शांतीचा वारा, आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, तेने सुख झाले या शरीरा, विठ्ठला पातकांचा थारा, विठ्ठला पातकांचा थारा, कळी काळाचे दरारा गा,
ठिकाणचा वारा तेने सुख झाले या शरीरा फिटला पातकांचा थारा कळी काळाशी घातला घात धरा जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्य देश असं पवित्र पावन क्षेत्र असणार तेर ढोकी आणि या ठिकाणी आमच्याही जीवनामध्ये जसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले तद्वत न्यायाप्रमाणे मी माझ्या आयुष्यात काहीतरी पुण्य कमी 30 वर्षाच्या आयुष्यात मला इथपर्यंत येणं झालं नाही पण इथपर येण्याकरता ज्यांच्यामुळे यावं लागलं ते आमच्यासाठी पुंडलिक राया म्हणजे आमचे हरिभक्तपरायण संभाजी महाराज मिळून कर त्याप्रमाणे आम्ही काय तुम्हाला लगेच पुंडलिक राया म्हणत नाही पण तद्वत न्यायाप्रमाणे तुमच्यामुळे आम्हाला निदान हे जोडावया किंवा पाताळीचे निदान किर होय अंजन परी व्हावे लोचन पायाळाचे तसे तुम्ही आमच्यासाठी पायाळ ठरलात आणि इथपर्यंत येण्याचं सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं पहिला दिवस पहिलं कीर्तन आता काही नियम आहेत विशेष करून श्री गुरु हरिबाबा शिंदे सोलापूरकर सांगत असतात सकाळच्या कीर्तनाला सकाळच्याच ओळीची अभंग घ्यायची आणि पहिल्या दिवसाला फड परंपरेमध्ये समचरण दृष्टी विटेवरी साजिरी पण पहिलंच कीर्तन आहे पण सकाळचं कीर्तन आहे त्याच्यामुळं महाराजांना विचारलं मग महाराजांनी सांगितलं संतांना मंगल करणारा असा अभंग घ्या आता आपण समचरण दृष्टी या अभंगाचं चिंतन करताना तेथे माझे हरिवृत्ती राहो वस्तू निर्देशक रूप मंगल नमस्कार रूप मंगल आणि प्रार्थना रूप मंगल तर या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय कृपावंत असणारे साधू असणारे आणि जीवलग असणारे अशा संतांना प्रार्थना रूप मंगल करतात काय हो गोमटे ते करा माझे तुम्ही माझं गोमट करा गोमट म्हणजे चांगलं करा आता या जगात चांगलं काय वाईट काय जेवढं देवाला सोडून आहे ते लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया विरदार हरिहून आणि जेवढं भगवान परमात्म्याच्या भक्ती करता लागतं आणि जेवढं करतो ते चांगलंच आहे विठ्ठल आणि तुकोबाराय म्हणतात या जीवनामध्ये मंगल करणारे आणि मंगल असा दाता या जगात दुसरा कोणीच नाही तुका म्हणे मंगल आता 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 तुका म्हणे
कोण जाता या फुले कोण जाता या फुले चालले हाच्या तुटल्या गाठी चालले हाच्या तुटल्या गाठी कोण जाता या फुले कोण जाता या चालले हाच्या तुटल्या गाठी चालले हाच्या तुटल्या गाठी तुका म्हणे मंगलाता कोण जाता याहुनी या जगतामध्ये संता इतकं मंगल दुसरं काय हो त्यांचं पूर्ण जीवन मंगलमय अहो विपाय जरी आठवला चित्ता तरी रे आपुली योग्यता हा दिटवा जयावरी झळके का पद्म करू माता पारुके तो जीवची परी तुके महेशी ही संतांचं सामर्थ्य ही संतांची ताकद आहे मायबाप म्हणून आपल्या जीवनामध्ये दुसरं मंगल काय असणार आहे कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पूज्या पूज्यमान कथे उभे हरिजन अरे पूज्य असणारा भगवान परमात्मा त्याला सुद्धा संत पूज्येत म्हणून जया पूजिले आदरे पांडुरंगे कारण भगवंतालाही पूजनीय किंवा ज्ञानोबारायांची सुद्धा आपण समाधी प्रकरण वाचत असताना बघतो सुंदर महाराज सोन्याचं ताट चांदीचा तांब्या हरिभक्त परायण श्री गुरु केशवाप्पा सांगत असतात नामदास हा विषय ज्या वेळेला ज्ञानोबारायांचं पाय धुतलं अवघे मंदिर शिंपिले आणि राहिलेलं जे तीर्थ होतं आपणामुखी घातिले म्हणे कृत्य कृत्य झालो मी मग ज्या देवाला पूजनीय मग ते तर आपल्याला पूजनीय वंदनीय आदरणीय माननीय सर्वच आहेत म्हणून महाराज त्यांच्या दरबारामध्ये पहिला दिवस पहिल्या दिवसाची सेवा आणि त्यांना हेच प्रार्थना करायची गोमटे ते करा माझे बहारवोजी तुम्हाशी वास्तविक पाहता संत संत म्हणजे एखादी आकृती नाही संत म्हणजे आकृती नाही संत म्हणजे वृत्ती आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे संभाजी महाराज बोलत असतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकारण बोकळलेलं आहे मग आता काल परवा नामदेवरायांची पुण्यतिथी झाली सावताबाबांची पुण्यतिथी झाली असं सहज बोलण्यातून आता मीही माळी असल्यामुळं सहज पुढचा माणूस बोलायचा हा हा तुमच्या महाराजाची पुण्यतिथी मग ती तुम्ही पुढे होऊन केलं पाहिजे मग त्यावेळेला मी बोललो होतो आपण रोज म्हणतो याता याती धर्म नाही विष्णुदासा मग हे सगळ्याला म्हणत असून हे म्हणायची गरज नाही संत हे जातीवर ठरत नाही संत हे वृत्तीवर ठरतात संत ही एक वृत्ती आहे कारण आपल्याला बघायला भेटत एकदम हलक्या कुळामध्ये त्रेतायुगामध्ये एक मुलगी जन्माला आली होती तिचं नाव शेबिरी तिचा विवाह ठरला आणि विवाह ठरल्याच्या नंतर आता भिल्ल जमात आपल्या जसं स्वयंपाक भात भाजी बुंदी वगैरे वगैरे असतं तशी त्यांची बेजवानी 10-11 पशूंची एक दावण लावली शबरी मातेने विचारलं बाबा हे पशु कशा करता आणलेत बाळ थोड्या दिवसावरती तुझं लग्न आलेलं आहे आणि त्या लग्नाकरता आपले पै पाहुणे येतील त्यांना मेजवानी देण्याकरता
ही दावण आणलेली, म्हणजे मेजवानी ह्यांना कापायचं आणि ह्यांचं मांस आपल्या पै पाहुण्यांना खाऊ घालायचं. बाबा हे नाही कापले आणि दुसरं जर अन्न दिलं, आता प्रत्येकाचं ठरलेलं असतं, हे घातल्याच्या नंतर उच्च दर्जाचं जेवण वाटतं, ते घातल्याच्या नंतर उच्च दर्जाचं जेवण वाटतं. नाही बाळ, देऊन जमणार नाही, हेच यांनाच कापावं लागण. सात्विक वृत्ती होती महाराज. तिने विचारलं, जर माझं लग्नच नाही केलं तर जमणार नाही का? आता बापाला ही गोष्ट, आई बापाला पटते का हो? आपण जर म्हणलं मला करायचंच नाही तर त्यांची तोंड बारीक चिमणीने होतात, त्यांना जरा वेगळंच वाटतं. बापाला वेगळंच वाटलं. पण यांनी विचार केला, आपण जर लग्नाच्या टायमापर्यंत इथं राहिलो नाही, निघून गेलो, तर या 10-11 प्राण्यांचा जीव वाचेल. कारण भूताची दया भांडवल संता. शबरी निघून गेली. आता भिल्ल कुळातली होती. आपला सर्वसामान्य माणूस ज्या अडचणीत पोचू शकत नाही त्याच्या पलीकडे पोचणारी ही जमात, मग लपायचं तरी कुठं? आता मी काय वाचलेलं नाही, पण मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं आहे. एक उंट मेलेला होता आणि त्या उंटाचं पोट गलांडगे कुत्रे यांनी तोडून काढलेलं होतं. ते गुहेसारखा त्याला आकार आला होता आणि त्या गुहेसारख्या आकार आलेल्या पोटात जाऊन जिथं दुर्गंधी येते, सहज सर्वसामान्य किंवा कोणताच माणूस तिकडे जाणार नाही, घाण येते त्या साईडनी, अशा ठिकाणी त्या लपून बसल्या. बरंच त्यांना हुडकलं, त्यांचं लग्न झालं नाही. त्यांचा पुढचा कार्यभाग तुम्हाला सगळा माहिती आहे. मला सांगायचं काय, त्या कोणत्या कुळात जन्माला आल्या होत्या? भिल्ल कुळात जन्माला आल्या होत्या. पण मला सांगा, त्रेतायुगामध्ये ज्या झाल्या, आता कली आहे, किती वर्ष झालं पहावे पुराणी विचारुनी, ते गणित करून बघा. इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांचं आपण चिंतन करतो, आपण त्यांचं नाव घेतो. कशामुळं? उच्च कुळात जन्माला आल्यामुळे. पैसा, गाडी, कुठंतरी मोठा बंगला बांधून ठेवला, असं काय 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 केलं? फक्त त्यांची वृत्ती आणि त्या वृत्तीचा परिणाम. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची. आणि कसली खाल्ली? उचिष्ट ती फळे खाय भिल्लटीची. आवडी तयाची मोठी देवा. म्हणजे संताची ओळख जातीहून, पदावरून, धर्माहून नाही, तर संताची ओळख ही त्यांच्या वृत्तीहून ठरते. विठ्ठल मग काय गुण असतात संताकडे? तर आज अभंगातून सांगितलेच. ते कृपावंत आहेत, ते जिवलग आहेत, संत आहेत. किंवा आपण नेहमी म्हणत असतो, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी. खेळे हृदय कमळी, खेळे हृदय कमळी, हे हृदय कमळी, हे हृदय कमळी. शांती क्षमा तयाजवळी, शांती क्षमा तयाजवळी, शांती क्षमा तयाजवळी, शांती क्षमा तयाजवळी. जीवे भावे अनुसरल्या, जीवे भावे अनुसरल्या, जीवे भावे अनुसरल्या, जीवे भावे अनुसरल्या. आले हरीचे विनट, 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 आले हरीचे विनट. सतत कृष्ण मूर्ती सावळी,
सावळी खेळे हृदय कमळी शांती क्षमा तया जवळी जीवे भावे अनुसरल्या. संतांबद्दल बोलत असताना संतांच्या वृत्तीमध्ये काय काय याचं वर्णन महाराज करतात. सतत कृष्णमूर्ती सावळी सारखं चिंतन पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि विशेष म्हणजे शांती क्षमा दया त्यांच्याजवळ सतत नांदत असते. कारण हे गुण आहेत आणि या गुणावरूनच माणूस संत आहे, चांगला आहे, वाईट हे त्याच्या वागण्यावरून त्याच्या हालचालीवरून बोलण्यावरून. आता माणूस कसा आहे हा कधी ओळखू येतो. एखादा माणूस जर आपल्या समोर बसला, अहो काय म्हणले 2 तास आले ते कसलंही कळाना बी बोलाना बिन काही काही होईना एका जागेवर दगडासारखं बस काय कळतंय त्या माणसाचं. त्याच्या कृतीवरून त्याच्या वागण्यावरून तो माणूस कसा आहे त्याची वृत्ती कशी आहे त्याच्यावरून तो चांगला आहे का वाईट हे ठरत असत. मग संताबद्दल बोलत असताना महाराज म्हणतात मुख्य गुण म्हणजे त्यांच्याकडे विशेष दया. मग ती दया कशी कशी असते. बालक दे कोणी संकटी जेवी न सावरता मायवटी दीन दे कोणी या दृष्टी जयाचे पोटी दया द्रवी. कशी दया त्यांच्या अंतकरणामध्ये. एखाद लेकरू संकटात आहे ही गोष्ट जर त्याच्या आईला कळली, आई म्हणते का थांब बाई हे पातळ लईच फाटलेलं दिसतंय, नवं घालते, जरा केस विस्कटलेले ते जरा विंचरते आणि मग माझा बाब्या कुठं पडलाय हे बघते. अरे जी अवस्था असेल ज्या परिस्थितीत आई असेल जे काम करीत असेल तिथनं उठते आहे या परिस्थितीत ती निघून जाते. अहो प्रसंग जर बघायचा झाला कोजागिरी पौर्णिमा निमित्त रायगडावर दुधाचा डेरा घेऊन गेलेली हिरकणी सूर्यनारायण बाप्पा मावळले, गडाचे दरवाजे लागले आणि ती रायगडाचं वैभव बघत बघत विसरून गेली होती. ते महाल 12 कारखाने ती बघण्यात दंग झाली होती. कधी न बघितलेलं वैभव. पण तिला दिवस मावळलेला कळला नाही. आणि जेव्हा गडाचे दरवाजे लागले सेनापतींना किल्लेदारांना विनंती केली, पण त्यांनी सांगितलं मग आमच्या घरचं जरी आलं तरी आम्ही किल्ल्याचे दरवाजे उघडत नाहीत. मग काय करणार. बालकाशी भूक ती मायेशीच लागे. लेकराची काय अवस्था झाली असेल ती आईच्या अंतकरणाला कळत होती महाराज. आता प्रत्येक जणांनी रायगडाचं दर्शन केले, तो बुरुज बघितलाय, किती कठीण तो बुरुज. पर त्या बुरुजापासून त्या कड्यावरून ती माता आपल्या लेकराच्या प्रेमा खातीर उतरते. जितकं लेकरा करता आईच्या अंतकरणात प्रेम असतं तितकंच या दयावंताच्या साधू संतांच्या अंतकरणामध्ये तुमच्या आमच्या विषयी प्रेम असतं. विशेष काय हे काही आपल्या लेकरा करता रायगड उतरून खाली आली, परी साधू संत रूपी आई बाप केवढा मोठा रायगड उतरून आले. तो साधू संत आपला पत्ता सांगताना कुठला सांगतात. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. आम्ही वैकुंठातले. आता वैकुंठाचे प्रकार 2. ज्ञानदेव पाठ. हरी हा वैकुंठ साक्षात भगवान परमात्मा म्हणजेच वैकुंठ. त्याच्या स्वरूपाला प्राप्त झालेले किंवा त्यांच्या धामाला समीपता मुक्ती प्राप्त करून घेतलेले साधू संत. परंतु महाराज बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवला म्हणून या. आणि ते तुमच्या आमच्या कल्याणाकरता महाराज येते उपकारासाठी
आले घरजा वैकुंठी तुम्हा आम्हावरती उपकार करण्याकरता साधू महात्म्य अवताराला आले आणि ते कसे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी त्यांच्या अंतकरणामध्ये तुमच्या आमच्या विषयी दया आहे आणि त्याच याप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन करताना सांगतात की तुम्ही कसे आहात तर तुम्ही कृपावंत आहात साधू आहात आणि जीवलग आहात असं वर्णन पहिले आता तुम्ही कृपावंत 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 साधू संत जीवलग साधू संत जीवलग घुमटे करा घुमटे ते करा साधू संत जीवन साधू संत जीवन घुमटे ते करा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग तुम्ही कसे आहात कृपावंत आहात नाथराया भागवतात सांगतात कृपा स्वतंत्र जन्माला येतच नाही कृपेशी स्वतंत्र जन्म नाही ती जेत उपजे तो साधू पाही कृपावशेत साधूचे देही त्यांचेनी ती जगी दाटुंगी ती जगात जर तुम्हाला बघायची असेल तुम्हाला इतरत्र बघायला भेटणार
कारण तिचा दुसरीकडे जन्म होतच नाही. ती एकमेव एक ठिकाणी जन्म घेते, ती म्हणजे साधूपाशी. दया असेल, क्षमा असेल, शांती असेल, कृपा असेल, ही इतरत्र दुसरीकडे जन्माला येत नाही. ती साधू जवळच असते. आणि कृपेच्या बाबतीत महाराज साधू संतांचा हात धरायचा नाही. एका अभंगात आपण नेहमी म्हणतो, तुम्ही ठल विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही कसे आहात? संत माय बाप आहात, कृपावंत आहात. अहो, प्रेम करण्याकरता तुम्ही आमच्यावरती माई आहात, पण कृपा करण्याच्या बाबतीत या जगात तुम्ही बाप आहात. कारण संतांनीच कृपा करावी. कुणावरती? आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला जर व्यवहारात एखादा माणूस आडवा चालला तर आपण आयुष्यभर त्याचं तोंड बघत नाही. नाही त्याचं नाव जरी दुसऱ्याने काढलं, आहा त्या अमक्याचं नाव माझ्या पुढे काढू नको. पर महाराज अशा लोकांनी जरी त्यांच्यावरती अपकार जरी केला तरी साधू संतांनी त्यांच्यावरती कृपा केली, त्यांच्यावरती उपकारच केला. कारण त्यांना माहित आहे ते काय आमच्यासारखे महाराज नव्हते 2-4 अभंग पाठ करून कीर्तन करणारे. कारण तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे, पुराणीचा इतिहास गोड रस शेविला. त्यांनी पुराण वाचलेलं आहे, बघितलेलं आहे. महाराज भागवतात सुंदर ओवी आली, अपकार्यावरी जो कोपला तो क्रोधे तात्काळ नागवला. अपकार्या जेने उपकार केला तो दादूला परमार्थी विठ्ठल. किंवा आपल्या अपकार करणारा असू द्या, कसला जरी असला तरी साधू महात्म्यांचा, संतांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच. कोणता हो? ऐसा ज्याचा अनुभव ईश्वदेव सत्यत्वे. जे जे दृष्टी दिशेत येते हरिरूप, पूजा ध्यान जपत्याशी नाही. समस्त श्री वासुदेव ऐशिया प्रतीची रसाचा ओतला भाव. भक्ता माझी राव ज्ञानिया तोची. जे जे दिशे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चिंत जाण पा माझा. ज्याला परमार्थात श्रेष्ठ तो पदावरती जायचंय. दादूला म्हणजे श्रेष्ठ, ज्याला श्रेष्ठ बनायचंय त्याला नम्रता धारण करून अपकार करणारा जरी असला तरी त्याला त्याच्यावरती उपकारच करावं लागेल. आता आपण बघतो ज्यांनी मांडव भाजायला खापर दिलं नाही त्यांचा सुद्धा अंगीकार केला. अहो, ज्यांनी झोळीमध्ये शेण टाकलं त्यांच्याबद्दल तरी महाराज काय एखादा वाकडा शब्द? अहो, ज्यांना जठर अग्नी तप्त करून पाठीवरती मांडव भाजण्याची ताकद आहे त्यांना ह्यांच्यावरती अपकाराने वागणाऱ्याला भस्म करायची ताकद नसेल का? पर ही संत वृत्ती आहे महाराज. संत वृत्ती आईच्या पलीकडची. कारण त्यांना माऊली म्हणलेले. आई ती फक्त आपल्या लेकरावरती प्रेम करू शकते आणि माऊली जी असते ती आपल्या लेकरावर जितकं प्रेम करते तितकं प्रेम दुसऱ्या लेकरावर करते. कारण दया करणे जे पुत्राची तेच दासी आणि तेच दास आणि दासी तोची साधू ओळखावा अशी वृत्ती लागते. त्याला म्हणतात संत विठ्ठल. या भंगातून जगद्गुरु तुकोबर आहे कोणत्या संतांना प्रार्थना करीत असतील? तुम्ही कृपावंत आहात, तुम्ही साधू आहात, तुम्ही जीवलग आहात. कुणाला प्रार्थना करीत असतील? ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबरायांची इच्छा झाली, आता दिसो नये जना ऐशे करा नारायणा महाराज.
त्यांनी प्रत्येक जणाला प्रार्थना केली, तुम्ही विश्वनाथ दीनरंग बियाणात कृपा कराल ते थोडी पाया परी लोभणारी. त्यांना प्रार्थना केली. प्रति म्हणले आता आम्हाला काय विचारता, तुमच्याच जवळ ज्ञानोबा आहेत, त्यांना प्रार्थना करा. आता आपण सगळेजण अभंग आपल्याला सुरूच आहेत. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी, पाय लक्ष्मीचे हाती, म्हणून येतो काकुलती. शेषाला सुद्धा सांगितलं, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. पर म्हणले हित काम होणार नाही. काम अशा माणसाला सांगायचं, अशा व्यक्तीला सांगायचं, अशा साधूंना सांगायचं ज्यांनी आपल्याविषयी त्यांच्यापाशी उद्गार काढले की देवाला सुद्धा नाहीच म्हणता आलं नाही पाहिजे. कारण जगद्गुरु तुकोबा यांना पूर्व अवताराची आठवण आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा, आता काल आपण संत शिरोमणी नामदेवरायांच्या पुण्यतिथीला कोणता अभंग असतो, जिथं नामदेवरायांचं जन्मस्थान आहे, नामदेव मंदिरात असे नामदेव पायरी, श्री गुरु हरिबाबा शिंदे सोलापूरकर यांच्याही सप्त्यात ते कीर्तन असतं. एकच अभंग असतो, आयशा भाग्याजी आलो तरी धन्य जन्म आलो, रुळे तळील पायरी संत पायी देती वरी. म्हणजे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या पूर्व अवतारातील भाग्याचं वर्णन करतात. म्हणजे त्यांना पूर्व अवताराचं स्मरण आहे, त्यांना पूर्व आपण कोण होतो त्याची जाण आहे, त्याची ओळख आहे. तुम्हा आम्हाला ते ओळखीत राहत नाही, पण ते साधू संताला त्यांना ओळख राहते. मग म्हणले निरोपच अशा साधूंपाशी द्यायचा की ते नाहीच म्हणले नाही पाहिजे. मग असं कोण पूर्व अवतारातला विचार केला. आपल्याला भेटण्याकरता ज्या वेळेला ज्ञानोबा आली, मला पंढरी सोडून कुठं जायचं नव्हतं. नामदेवरायांची इच्छा होती, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, आम्हाला दुसरं काय नको. वतन आमुचे मिराज पंढरी, 21 स्वर्ग सप्त पाताळ 14 भुवनाचा मालक म्हणला. आपल्या सुखाचा तुझं देईल वाटा, जरी येशी वैकुंठा याच क्षणी, आपुल्या निजपजी तुझं बैसवीन, उभा मी राहील मागे पुढे, पितांबर छाया धरीन तुझं वरी. तुझं मी क्षणभरी न विसंबे, व्यास ध्रुव आंबऋषी यांच्यापेक्षा मी तुला वंद्य करीन म्हटले. पर त्यांनी सांगितलं वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ. मग तुला काय पाहिजे, वतन आमुची मिरास पंढरी, विठोबाचे घरी नांदणूक, सेवा करून नित्य नाचो महाद्वारी, नामाची उजरी जागवू येते. आम्हाला दुसरं काही नाही. त्या नामदेवरायांना पंढरपूर सोडण्याची इच्छा नव्हती. काय करायचंय, मला सगळं सुख विठ्ठलाच्या पायापाशी, मला तीर्थयात्रेला यायची गरज नाही. पण ज्ञानोबरायांनी हट्ट केला, चला म्हणले देवाकडे, मी देवाला विचारतो. मग देवाला तिथं नाही म्हणाय आलं का? येता निरविले ज्ञानदेवा प्रतीन, दिदला त्याचे हाती हात माझा नामदेवराया म्हणतात. ज्ञानोबरायांनी विचारल्याबरोबर काय नाही, जा तो मीच आहे, तो आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. अरे आमच्यात काय फरक आहे, आम्ही दोघं एकच आहे, जा त्यांच्या बरोबर. नामदेवरायांना पाठवलं महाराज. मग त्यांना ती लक्षात आलं, बाकीच्यांपाशी निरोप देऊन उपयोग नाही, हा निरोप जर द्यायचा असेल तर आपल्याला आळंदीलाच गेलं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबाराय आळंदीला गेले आणि ज्ञानोबरायांची प्रार्थना केली. दुरोणी आलो मिगा, दुःख झाले दारुण, यावया येतवरी हे ती होते ह्याची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पाय झाले दर्शन, विणवितो तुका संता दोन्ही कर जोडून. त्यांना प्रार्थना केली आणि प्रार्थना करून सांगितलं, आता काय करा तर माझं चांगलं करा, गोमट करा, दुसरं गोमटे ते करा गोमटे माझे, गोमटे करा माझे,
आता तुम्ही काय करा, तुम्ही माझं गोमट करा. का? कारण या जगात आपलं कोणीच चांगलं करू शकत नाही. कारण आपलं खरं चांगलं काय आहे हे कुणालाच कळत नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन्य हे तो सुखाची मांडणी. एक लामी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचणी. कुणाला आपलं हित कळतंय हो? हित नाही ठावे जननी जनका. त्यांना आपलं कल्याण काय माहित आहे? कोण सांगतो आपल्याला? आपल्याला प्रत्येक जण सांगतो चांगलं शिका, मोठं व्हा, बंगला गाडी सगळं जिथलं तिथं करा. पर आपल्याला नामदेवरायासारखं कोण सांगतं का? देह आहे तव करारे धावणी शरण चक्र पाणी रिगावी. हा इष्ट मित्र यांना तर नामदेवराय म्हणजे अवघे चोर लावणिया मोह संसारी गोविती अंतकाळी होती पाठी मोरी आयशी आता जरी मानाला भरवसा कोण यम फसा चुकवी. कारण या जगतामध्ये दुसरं आपलं कल्याण करणं, हा व्यावहारिक कल्याण करणारे कितीतरी आहेत. कुणी आपल्याला सहज सांगतंय अरे काय येड्यावनी हिंडतो, हा व्यवसाय कर, अमुक कर तमुक कर, पोटाला खाचीन, हे करचीन ते खर्चीन. अहो पोटाला कुत्री मांजरही खातात. आहार निद्रा भय मैथून सर्व येवनीशी समसमान. पर येची देही येची डोळा बोगू मुक्तीचा सोहळा. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरदारे चिरा पडे. हे आपल्या लक्षात आणून कोण देत हो? आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा गोरवा ध्यानी रहा श्रीहरीच्या. असं सांगणारे या जगतामध्ये एकमेव संत आहेत. म्हणून तुकोबराय म्हणतात ज्ञानोबरायांना गोमटे ते खरा माझे. कारण तुम्ही कसे आहात? कृपावंत आहात. किती कृपावंत आहात अहो. तुम्ही जर कृपा केली होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले भिंती महिमा आघात. अहो तुमची कृपा झाल्याच्या नंतर पशु सुद्धा वेद बोलतो. हे तुमचं सामर्थ्य आहे. तुमच्या कृपेची ताकद आहे. तुमच्या कृपेची करतुम अन्यथा करतुम. तुमची जर कृपा झाली निर्जीवाला सुद्धा चैतना येते. आता आपण नेहमी श्रवण केलेले ऐकत असतो. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि वैकुंठाला गेल्याच्या नंतर पहिल्यांदा महागारी कोणाकरता आली हो? लेकीला कळलं त्यांच्या भागीरथीबाईंना. आणि भागीरथीबाईंनी आक्रोश केला, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा,
त्या प्रमाणाला शेपक म्हणतात. पण वडील माणसाच्या मुखातून ऐकलेले श्री गुरु हरिभक्त परायण दादा महाराज शिरवळकरांच्या मुखातून नामदेव मंदिरात माधव महाराजांचे पितृचरण त्यांच्या वडिलांचे पुण्यस्मरण होतं 50. आणि त्या कीर्तनामध्ये दादा महाराज हे प्रमाण म्हणले होते. आता थोडासा प्रयत्न केला पण त्यांच्यासारखं आपल्याला जमत नसतं. आणि थोडं थोडं प्रत्येकजण पूर्ण नसतो, कुणाचं ना कुणाचं थोडं थोडं ऐकून मांडण्याचा प्रयत्न करावा लागतो. एका एकाचं आयुष्य जातं, काहीच नसतं. आपल्याला थोडंफार दिलंय तो प्रयत्न करायचा. विठ्ठल ज्या वेळेला अशा धावा केला त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय आले. आणि जगद्गुरु तुकोबराय पंचमीच्या दिवशी आले. त्या दिवशी मग महाराज बाबा लांबून आले, काहीतरी खायला दिलं पाहिजे. आता उन्हाळ्यात आपला काय कार्यक्रम असतो, कुरडई, पापड, भातवड्या, शेवया, सांडगं, लांडगं. मग त्या काळात ते पदार्थ तयार असतात. मग झटपट पदार्थ होणारा म्हणजे शेवया. शेवया केल्या पर शेवया तशी खाण्यात मजा नाही. एकल्याचा नव्हे खेळ, एकल्याचं काम नाही. शेवई गावरान गाईचं दूध असावं आणि तूप असावं महाराज, आणि थोडीशी साखर. मग एके ठाईक आला. मग महाराज तो खाण्याचा आनंद काहीतरी तो वेगळाच असतो महाराज. मग शेवया केल्या पण घरात दूध नाही. दूध आणण्याकरता अख्खं गाव फिरल्या पर दूध मिळालं नाही. मग लेकरू नाराज झाले. मुलीचं बापावरती प्रेम जास्त असतं आणि बापाचंही मुलीवर असतं. बाळ नाराज झाली. काय झालं बाबा, साऱ्या गावात हिंडले पर तुम्हाला शेवया सोबत खायला दूध नाही, काय अवघड आहे. अहो आमचा 21 स्वर्ग सप्त पाताळ 14 भुवनाचा मालक गाय दुधितो नंदा घरी. त्यांनी बैलाचं दूध नंदाच्या घरी काढलं होतं. मग आपल्याला तरी काय अवघड आहे म्हणले, तिथं नंदी होता. आता काय ते मी वाचलेलं नाही पण ऐकलं, येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. महाराज संताची कृपा शक्य का हो. दूध कोण देत, गाई देते. पर संताची कृपा झाल्यामुळं बैलाने, आणि ती कसल्या दगडाच्या. म्हणून तुमची कृपा झाल्याच्या नंतर अशक्य गोष्ट या जगात कुठलीच नाही. म्हणून तुम्ही गोमट येथे करा माझे, कारण तुम्ही कृपावंत आहात. म्हणून तुम्ही आता माझं गोमट करा. साधू आहात. आता साधू हे एक विशेषण आहे. आपण एखाद्या माणसाला जर विचारलं तर आमकाम का साधू माणूस आहे होतो, काय त्याचं वागणं इतका शांत. साधू माणूस, त्यांच्यासारखा दुसरा माणूस त्यांच्या अख्ख्या कुळात नाही, त्यांच्या गावात नाही. शांत साधू सारखा माणूस. तुम्ही साधू आहात आणि जीवलग आहात. जीवलग आहात म्हणण्याचं कारण अवतार तुम्हाला अवतार तुम्हा धराया करा उद्धराया जड जीव. जड जीवाचा उद्धार करण्याकरता, जड म्हणजे हा जो जीव आहे, चैतन जरी असला तरी याचा संबंध जडाबरोबर आल्यामुळं हा जड झाला. आणि यांचा उद्धार करण्याकरता तुमचा अवतार आहे. म्हणून गोमटे ते करा माझे, वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळी. आणि जे काही माझ्या अंतःकरणामध्ये होतं तो कामने सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हाशी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर पुंडलिक वरदा श्री
माऊली ज्ञानराज माऊली